शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आता माफिया राजचं आता आगमन झालेलं आहे। माटेगावकर आरसीसी क्लास हे एक हिमनगाचे टोक आहे आणि त्यामुळं ह्या महाराष्ट्रासह देशाभरात जे काही आता कोचिंग क्लासेस निघाले आहेत, अकॅडमी निघाले आहेत, ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे। ते नेमकं काय शिकवतात, कोणाला शिकवतात, पेपर फुटीचं प्रकरण एकच नाही, अनेक ठिकाणी पेपर फोडायचं काम चालतं आणि मग होतकूर आणि हुशार विद्यार्थी त्यांच्यावर त्याच्या पालकावर अन्याय होत चाललेला आहे। आणि जर त्यांच्याकडे नुसता पैसा आहे, ते जर पुढे मोठे डॉक्टर इंजिनियर होणार असतील खोटे नाटक करून पेपर फोडून, तर मग खऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे। आज इथं आरसीसी इथं जे आपल्याला कोल्हापुरात जे कार्यालय त्यांचं आहे, त्यांची फी कोण भागवणार? आता त्या विद्यार्थी हातबल झालेत, पालक हातबल झालेत। महाराष्ट्रात सगळीकडे त्यांची फी देण्याचं, परत फी देण्याचं काम ह्या शासनाने ताबडतोब करावं आणि भविष्यामध्ये त्यांना एक आधार देण्याचं काम, त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम ह्या शासनाने करणं अत्यंत गरजेचं आहे। मी विनंती करीन मुख्यमंत्री साहेबांना, साहेब हीच संधी आहे, पंतप्रधानांना मी आणि धर्मेंद्र साहेबांना हीच विनंती करतो, मला हीच संधी आहे, माफिया राज्य महाराष्ट्रात आणि देशभरात चाललेला आहे ते उखडून टाका आणि इथला चाललेला कारभार, शैक्षणिक कारभार जो घाणेरडा झालेला आहे, तो महाराष्ट्रात बदनाम झालाय, तो थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा। तरच ह्या महाराष्ट्रातील देशाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक भविष्यात तुम्हाला माफ करतील, नाही तर माफ करणार नाहीत, ही जी आम्हाला खात्री आहे। सेटचा पेपर पण फुटल्याचं तुम्ही ते सेटचा पेपर सुद्धा फुटला, ही लागण नुसती देशभरात झालेली नाही, तर कोल्हापूरचा शिवाई विद्यापीठमध्ये सेटचा पेपर फुटलेला आहे। ही माझी माहिती आम्हाला युवा सेनेच्या आपली पूर्वीचे आता शेरपूर मंजित माने आम्हाला दिलेली आहे। मुरगुड पोलीस स्टेशनला ते गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचं पुढे काय झालं? तपास का थांबला? आरोपी सापडले, ज्या आरोपींनी जे पेपर फोडलेले आहेत ते कुणाला पेपर दिले? आमच्यामध्ये 280 लोकांना पेपर दिले आहेत। ते 280 कोण आहेत? ती यादी शोधण्याचं काम पोलीस प्रशासन नाही, जिल्हा प्रशासन नाही। आम्ही पुढच्या आठवड्याच ते क्षीरसागर साहेबांनी तपास कोणत्या दिशेने केला, तपास का थांबला, त्या पीआयने तपास काय केला, काय नाही तपास केला, कोण ह्यात आहेत? शिवाय विद्यापीठातले वर्तमानपत्रांनी तुमच्या माध्यमातून आम्हाला समजतंय की ही लोक ह्यात अडकलेली आहेत। का त्यांच्यावर कारवाई झालेली नाही अजून? ती कारवाई होणं गरजेचं आहे। आणि मगाही सांगितल्याबरोबर समूळ नष्ट माफिया राज, पैसे खाणारे, पेपर फोडणारे यांना कायमची अद्दल घडवण्याचं काम शासनाने करावं। नाही तर ती परिस्थिती जर कायदा हातात वेगळा आम्हाला घ्यायला लागला तर आम्ही कायदा हातात घेऊ, परंतु कुठल्याही एका चांगल्या विद्यार्थ्याचं आणि पालकांचं नुकसान होणार नाही, ही आमची भूमिका आहे। एसपी साहेबांना सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती केली, साहेब तपास तुम्ही तुमच्या हातात घ्या, एक जबाबदार आधार तपास द्या आणि सेटचे पेपर फुटलेले कुणी फोडले आणि कुणापर्यंत पोहोचले याची माहिती घ्या, अशी तुम्हाला विनंती करतो।